कुरुंदवाडमध्ये 2 हॉटेल चालकांवर प्रत्येकी 7,000चा दंड. अन्न सुरक्षा विभागाची परवानगी मिळेपर्यंत हॉटेल सुरू करण्यास मनाई. कुरुंदवाड शहरातील हॉटेल व्यवसायासंदर्भातील गंभीर तक्रारीनंतर प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारलाय. 2 हॉटेल चालकांवर कुरुंदवाड नगरपालिकेच्या आरोग्य विभागानं प्रत्येकी 7,000चा दंड ठोठावलाय. यासोबतच अन्न सुरक्षा प्रशासन विभागाची स्पष्ट परवानगी मिळाल्याशिवाय संबंधित हॉटेल पुन्हा सुरू करू नयेत अशा आशयाच्या नोटिसा बजावण्यात आल्या. या कारवाईमुळे शहरातील हॉटेल व्यावसायिकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. शहरातील काही हॉटेलमध्ये शौचालयालगतच्या पाण्याचा वापर करून खाद्यपदार्थ तयार करून त्यांची विक्री केली जात असल्याची गंभीर तक्रार प्रशासनाकडे प्राप्त झाली होती. या तक्रारीची दखल घेत शिरोळ व हातकणंगले तालुक्याचे प्रभारी अन्न सुरक्षा अधिकारी आर.पी. पाटील यांनी संबंधित हॉटेलवर धाड टाकून तपासणी केली. तपासणी दरम्यान संशयित पाण्याचे नमुने प्रयोगशाळा तपासणीसाठी जप्त करण्यात आले. त्यांचा अहवाल अद्याप प्राप्त झालेला नाही. या प्रकरणात दिलबहार हॉटेलचे मालक तथा माजी नगरसेवक लियाकत बागवान, बालाजी हॉटेलचे मालक महेश पाटील यांच्यावर नगरपालिकेच्या आरोग्य विभागानं प्रत्येकी 7,000चा दंड ठोठावलाय. नोटिशीत नमूद केल्याप्रमाणे सार्वजनिक आरोग्य धोक्यात येईल अशा परिस्थितीकडे दुर्लक्ष करण्यात आलं. नगरपालिकेची पूर्व परवानगी न घेता नळ जोडणीद्वारे हॉटेल वापरासाठी पाणी घेतल्याचा ठपका ठेवण्यात आला. नगरपालिकेनं जारी केलेल्या नोटिशीत स्पष्ट करण्यात आलं की दंड भरल्यानंच हॉटेल सुरू करण्याचा अधिकार मिळणार नाही. संबंधित हॉटेलना अन्न सुरक्षा प्रशासन विभागानं पूर्वीच बंद ठेवण्याच्या सूचना दिल्या. त्या विभागाकडून लेखी परवानगी मिळाल्यानंतरच हॉटेल पुन्हा सुरू करता येणार आहे.